माझी एकच विनंती आहे पत्रकार बंधूंना की NIT मध्ये ह्या ज्या प्रकारचा सगळा घोळ होऊन राहिलेला आहे, यांची मनमानी चालून राहिलेली आहे. कधी आरक्षण घ्यायचं, कधी खारिज करायचं, त्या वाटेचा NIT बरखास्त व्हायला पाहिजे. हां, किंवा जे करप्टेड लोक आहे, जे कामचोर लोक आहे, त्यांना सस्पेंड करायला पाहिजे किंवा त्यांना निलंबित करायला पाहिजे. अन्यथा जी मी आता मागणी केलेली आहे, ती मागण्या जर माझ्या पूर्ण नाही झाल्या तर मी येत्या 10 दिवसांनी NIT पटांगणामध्ये चेअरमॅनची जिथं कार उभी राहते तिथेच मी धरणे आंदोलन करणार आहे. तर इतकं त्यांच्या कृष्णा खोपडे सरच्या समोर ते हो हो म्हणाले. मग आम्हाला मागे जाऊन ते म्हणतात, ते डिसरिस्पेक्ट केली त्यांनी आमची, की आम्ही तुम्हाला RL देणार नाही, ती पोलिसांसाठी राखीव आहे, तुम्ही कुठे पण जा, काय पण करा. 24,240 ही आम्ही डिमांड भरलेलं आहे. या तारखेला आम्ही डिमांड भरलेलं आहे आणि ते आम्हाला 1 वर्षापासून सतत फक्त फिरवत आहे. कधी 8 तारखेला या, कधी 10 तारखेला या, अशी शेवटची कोर्टाची तारीख आहे. असं सगळं काही करून ते फक्त आम्हाला झुलवत आहेत. बाकी ET न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. कोऑपरेटिव्ह सोसायटी त्याचा बिल्डिंग परवान्यासाठी 21/6/2024 अर्ज केलेला होता. तो अर्ज मंजूर झाला, बिल्डिंग परवाना सुद्धा मंजूर झाला, पण कॉमन ऑन NOC हे घेण्यामध्ये थोडा विलंब झाला. तर इथे जेई म्हणून म्हणजे इंजिनियर पारे मॅडम हिने का बरं लेट केला यासाठी जो परवाना बनलेला होता त्याला रद्द करण्यात आला. जर प्रश्न विचारला तो हा कुठल्या शेअरमध्ये आहे, मी जो परवाना रद्द करून राहिले तर तो कुठल्या शेअरमध्ये आहे, फॉरवर्ड वाढवण्याचा तुम्ही परवाना द्या, रद्द करा. तर तिचं म्हणणं चाललं की तुम्ही ना परवाना दिला नाही, म्हणून आम्ही तो रद्द केला. आता तुम्हाला जर करायचं आहे तुम्ही ऑनलाईन अप्लाय करा. तर ऑनलाईन डिमांड भरलेली आहे 1,00,000 समथिंग रुपीज, 1,28,000 काही समथिंग आहे. तर ते कसे काय तेवढे तुम्ही अधिकाऱ्याला जाऊ त्याला तेव्हा परवाना तुम्ही रद्द करून राहिले डिमांड तुम्ही आणि आम्ही अधिकाऱ्याला जाऊन विचारू याबद्दल. छोटे साहेबांसोबत बोलणार, छोटे साहेबांचं मी नक्कीच आहे. म्हणजे ते कसं आहे, छोटे आणि पारे यांनी मध्ये साईड काढले. त्यामुळे आमचं म्हणणं एकच आहे की छोटेला आणि पारी मॅडमना यांच्यावर सुद्धा चौकशी बसवावी. कारण की पारी मॅडमनी एक आर्टिकल केला आहे तोपच्या नावाचा, त्याचे बिल्डिंग प्लॅन येतात ती टोळे लावून सँक्शन करतात. तर तोपचे जे जेवढे प्लॅन सँक्शन झालेले आहेत त्या प्लॅनची चौकशी करायला पाहिजे. ही माझी पहिली मागणी. दुसरी मागणी आहे RL बाबत. मुलगा वाटणार येईल कामाक्षी कोऑपरेटिव्ह सोसायटी, कामाक्षी मध्ये जे राहतात तर ते हा मॉडी कोऑपरेटिव्ह सोसायटी त्यांचे जो व्यक्ती येणार होते पण पावसामध्ये काही कारणासाठी येऊ शकलेले नाही. सरिता कोऑपरेटिव्ह सोसायटी ते सुद्धा आलेली नाही आणि पवन कोऑपरेटिव्ह सोसायटी जो माझ्या सोसायटीच्या बाजूला आहे. एक आणखी सोसायटी आहे ही न्यू वेंडर सोसायटी. यांचा असा विषय आहे, लेआउट मंजूर आहे, NITने 572 मध्ये तो लेआउट घेतलेला आहे, त्याला RL डिमांड केली. आता इलेक्शन जेव्हा येतो, इलेक्शनच्या 6 महिन्या पहिले 2 वर्षा पहिले तो लेआउट रिझर्वेशन मध्ये म्हणजे यांच्या बाबाची मागणी. यांचं म्हणणं असं आहे की कैलास सोसायटी हे पोलीस एस्टॅब्लिश यांनी पोलिसांच्या रिझर्वेशनसाठी ते मी नाही म्हणत आहोत, ते राठोड साहेब हे व्यक्ती जेव्हा त्यांना विचारायला गेले तर त्यांना काय म्हणतात, मुख्यमंत्री बी येईल तो बी मग एसीत पाडतो होता. घोटाळा हे सगळ्यात म्हणजे मास्टर मॅनेजर म्हणलं तर दीपाली पिसे त्यांचा विषय असा आहे. दीपाली पिसे ही पहिले पूर्व विभागाला डिव्हिजन मध्ये होती आहे, एक कार्यकारी म्हणून करते, CM म्हणून काम करून आलेली आहे. तिच्याकडे साहेब एवढा मोठा मोर्चा गेला पश्चिम विभागातला जो सगळ्यात मोठा आहे, वाटवड्यापेक्षा दक्षिणपेक्षा पूर्व पश्चिम दक्षिण भाग, पूर्व उत्तर आणि दक्षिणपेक्षा सर्वात मोठा जर एरिया असेल
तर पश्चिम. आणि एवढी मोठी अधिकारी बनली तर तिच्याकडे साहेब माहिती तिचा नव्हता जो राठोड साहेबांचा ड्रायव्हर आहे तिसे तो साहेब माहितीये का प्रायव्हेट पोरा कोणासाठी आमचं माहिती आहे आपल्या त्याच्या मिसेसला कुठल्याच प्रकारचा त्रास नको व्हायला. त्याच्या मिसेसला कुठल्याच प्रकारचा त्रास नको व्हायला कामाचा त्यासाठी तो ऐकण्यामध्ये तिथे नियुक्त करून आला. तिसरा विषय त्याचा महत्वाचा की मॅडमकडे जो एरिया आहे त्या एरियाच्या जीवांसाठी मी गेलेलो होतो. तो इकडे म्हणून सोनेला त्यांनी 2025ला अर्ज केला की मला आधी डिमांड देण्यात यावी. तिने फाईलला कुठलीच सॉलिंग नाही केली आणि तिचं म्हणणं असं झालेलं आहे माझ्याकडे एक ऍप्लिकेशन माझ्याकडे तिची मूळ तालिका नाहीये. मग मूळ तालिका नाहीये मूळ तालिका गेली कुठे. आणि साहेब आता 2026 मध्ये 24 सालला आम्ही चेअरमॅनकडे निवेदन दिलेलं होतं. गौरव गुप्ताच्या वाहतूक सेवेच्या एका गाडीवरती आम्ही निवेदन द्यायला गेलो होतो चेअरमॅनला. चेअरमॅनने निवेदन देण्यास नकार दिला आणि त्यांनी दिलेलं होतं कामाक्षी कोऑपरेटिव्ह हे वाटोळ्याचा जो मुद्दा आहे म्हणजे राठोड साहेबाला वेगळा त्याच्याकडनं रिजन घेऊन आला. दुसरी गोष्ट सोनेगावचा जो विषय आहे पश्चिमचा तो दीपालीला जाऊन बेटा तिच्याकडनं रिजन आला हे मला दिलेला चेअरमॅन. किंवा दीपालीकडे रिजन विचारायला गेलो तर दीपाली म्हणून राहिली की आमच्याकडे कुठलीच फाईल आली नाही हे तिला घेऊन गेलेलं फक्त त्याच्यावर नाही. आणि साहेब स्वतः दुसऱ्या दिवशी फाईल तिच्याकडे आली मूळ तालिका तिच्याकडे दुसऱ्या दिवशी मिळाली. आता साहेब मला एक सांगा म्हणजे मनाचा अर्थ आहे की दीपाली कामचोर की राठोड साहेब कामचोर की पुरा सिस्टम विकल्या गेलेला. म्हणजे 2025 पासून 2026 पर्यंत पुन्हा ह्या लेवलवर कामच नाही केली आणि जर केलेली असेल तर पैसे घेऊन काम केलं. हा माझा डायरेक्टली आरोप नाही आहे ती स्वतः सांगून राहिलेली आहे. चेअरमॅनला निवेदन दिलेलं आहे पण चेअरमॅनच्या सुद्धा ऐकण्याची मानसिकता नाहीये. चेअरमॅनची मानसिकता नाहीये. चेअरमॅन एक आणखी विषय आहे निलमचा. निलमचा सुद्धा तो विषय पूर्वपेक्षांचा ती सुद्धा अशी टाळून दाखवून राहिली. तर आम्ही निवेदन वाचवली की गेल्या चेअरमॅनला दीपाली राठोड निलम आणि निलमचे त्यानंतर आपला राठोडचा ड्रायव्हर तिसे यांची प्रशासकीय चौकशी बसवून आणि त्यांना ताबडतोब निलंबित करण्यास यावे. अन्यथा मी माझ्या कार्यकर्त्यासह माझ्या जे काही सहयोग आहेत त्यांच्यासह त्यांनी मला 10 दिवसाचा वेळ दिला आहे. चेअरमॅनने 10 दिवसाचा वेळ दिला आहे. 11व्या दिवशी मी तिथे शांततापूर्वक कुठलाही आव्हान न करता धरणे आंदोलन करणार. अनेक लोकांच्या नागपूर सुधार मंडळाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध राठोड साहेबांबद्दल दीपाली मॅडम बद्दल तक्रारी आहेत. या तक्रारीची दखल घेऊन माननीय सभापती महोदयांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी जनभावना आहे. जे तक्रारदार आहेत त्यांची भावना आहे. माझं नाव वैष्णवी होमेश्वर लेपांडे आहेत. हे माझे बाबा आहेत होमेश्वर जागेश्वर लेपांडे आणि माझी आई माला होमेश्वर लेपांडे. तर आम्ही 1 वर्ष अगोदर प्लॉट घेतलेलं सरस्वती नगर मध्ये. तर त्याचं असं होतं की त्याचं RL नव्हतं. तर RL साठी आम्ही NIT ऑफिसला व्हिजिट केलं. तिथे आम्ही राठोड साहेबाला भेटलो. त्याच्या अगोदर आम्ही कृष्णा खोपडेंना पण भेटलेलो. तर त्यांनी राठोड साहेबाला बोलले की यांचा RL तुम्ही का थांबवलेला आहे. त्या एरियाचे सगळे RLs तुम्ही दिले आहेत पण 2-3 जणांचे सोडून तुम्ही सगळ्यांना दिले तर ते 2-3 जणांना पण द्या करून. तर इतकं त्यांच्या कृष्णा खोपडे सरच्या समोर ते हो म्हणाले. मग आम्हाला मागे जाऊन ते म्हणतात ते डिसरिस्पेक्ट केली त्यांनी आमची की आम्ही तुम्हाला RL देणार नाही. ती पोलिसांसाठी राखीव आहे. तुम्ही कुठे पण जा काय पण करा. तुम्ही कोर्टामध्ये जा कोणत्या पण अंतऱ्या मंत्र्याकडे जा तरी पण ते काही होणार नाही. आम्ही 1 वर्षापासून NITला चक्रा मारत आहे. इव्हन आम्ही डिमांड पण भरलेलं आहे 24,240. ते आम्हाला फक्त झुलवत आहेत. हे बघा 24,240 ही आमचं आम्ही डिमांड भरलेलं आहे. या तारखेला आम्ही डिमांड भरलेलं आहे.
आणि ते आम्हाला 1 वर्षापासून सतत फक्त फिरवत आहेत. कधी 8 तारखेला या, कधी 10 तारखेला या, अशी शेवटची कोर्टाची तारीख आहे. असं सगळं काही करून ते फक्त आम्हाला झुलवत आहेत, बाकी काहीच नाही करत आहे. आमचं आरेल आतापर्यंत निघालं नाहीये, ते काही ऍक्शन्स घेत नाहीये. आम्ही नुसतं त्रासलोय. 1 वर्षापासून आम्ही फक्त NIT चे चक्रा लावतोय.